नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या किरण शिरतोडे व्लॉग्स या चॅनलवरती. चॅनल नवीन आहे, चॅनलवरती थोडंसं लाईक शेअर आणि सबस्क्राईबचं बटन थोडंसं दाबा. चला मग आज सुरुवात करूया. हे मैदान कुठे होतंय आणि बकासूर कोणासोबत पळतो याच्यासोबत चर्चा करूया. मित्रांनो, हे मैदान जे आहे ते कोरेगाव तालुक्यामध्ये होते, जिल्हा सातारा. आणि हे मैदान जे आहे ते बोरजाईवाडी या ठिकाणी होते. आता हे मैदान नक्की कुठे आहे? काही लोकांना लोकेशन माहीत असतील, काही लोकांना लोकेशन माहीत नसतील. सांगतो मी. कोरेगाव सातारावरून जी लोकं येतील त्यांना तिथं थोडंसं चिमणगावच्या तिकडे थोडंसं गेलं. चिमणगावच्या अलीकडेच आहे थोडंसं. तिथून फाटा आहे बोरजाईवाडी म्हणून. त्या ठिकाणाहून जायचं आणि वडूजवरून जे येणार आहेत लोकं त्या रामोशवाडीच्या त्या घाटातून त्या खाली तिकडून सुद्धा रोड आहे. उजव्या फाटा आहे. तिथं कोणाला जरी विचारलं बोरजाईवाडीला जायला कुठे रोड आहे, तर कोणीही सांगू शकतो त्या ठिकाणी. तर मग आज सुरुवात करूया. आज बकासूर पळतो म्हटल्यानंतर, कारण की तो जिथे पळतो त्या ठिकाणी एक लक्षच लागलेलं असतं सगळ्या लोकांचं, की बकासूर कोणासोबत पळतोय, बकासूर कोणत्या गटामध्ये पळतोय, बकासूर सोबत जो नंदी पळतोय त्याची कामगिरी चांगली आहे का, याच्याबद्दल थोडीशी चर्चा करूया. मित्रांनो, बकासूरसोबत जो नंदी पाळणार आहे, तो नंदी जो आहे तो शंभू या नावाचा आहे. आणि तो एक नंदी दुशामधला आहे असं सांगितलं जातं. तो एक चांगला नंदी आहे. हिंद केसरीच्या मैदानामध्ये तो फायनलमध्ये राहिलेला नंदी आहे आणि कामगिरी त्याची खूप चांगली आहे. खूप चांगला पळतो, चारही खांदी पळतो, अशी त्याची कामगिरी आहे. बकासूरसोबत पळणारा नंदी एक टॉपचाच नंदी असतो. आणि काही लोकांना वाटत असेल की मामांनी हलका पायरा केला, असं केलं तसं केलं. नाही आहे मित्रांनो, त्या नंदीमध्ये खूप सारी धमक आहे आणि तो चांगला पळतोय. मी त्याचा पळसुद्धा बघितलेला आहे. त्याची इन्स्टा आय डीसुद्धा आता माझ्या लक्षामध्ये नाही आहे. जर कोण बघत असेल तर इन्स्टा आय डी त्या नंदीची टाकावी त्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये, म्हणजे लोकांनासुद्धा त्याचा पळ जो आहे तो बघायला मिळेल लोकांना. परंतु बघूया, आज बोरजाईवाडीमध्ये एक महारथी पाळणार आहेत. त्या महारथींच्यामध्ये बकासूर एक मोठा महारथी आहे आणि सगळ्यांच्या नजरा बकासूरवरतीच आहेत. कारण की बकासूरला महाराष्ट्रच नव्हे तर 14 देशामध्ये बैलगाडा शर्यत क्षेत्र जे आहे ते बघितलं जातं. ती लोकं जे आहेत ते बघणार आहेत. मैदान जे आहे ते P3 लाईव्ह या चॅनेलवरती आपल्याला दिसणार आहे मित्रांनो. कारण की या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण सकाळी 9-9:30च्या दरम्यान चालू होईल. आता सगळे म्हणतील की नक्की हे मैदान जे आहे त्या मैदानाचं लाईव्ह लॉट जे आहे ते नक्की पडलेत का? या मैदानाचे लाईव्ह लॉट जे आहेत ते रात्री काही पडलेले नाहीत. मी तुम्हाला सांगितलं होतं. ह्या मैदानाचे लाईव्ह लॉट जे आहेत ते सकाळी 9च्या सुमारास मैदानामध्ये पडतील. कुठला बैल कुठल्या गटामध्ये पळणार आहे याची तुम्हाला जी आहे ती माहिती जी मिळेल. कारण की सगळ्यांना माहिती आहे की बकासूर कशा पद्धतीनं कामगिरी करतो. बकासूरचा पायरा तर आता सगळ्यांना समजलाच होता, शंभू. हा शंभू जो आहे तो दहिवडी या ठिकाणचा आहे. आणि बघूया हा शंभू कशा पद्धतीनं त्याचा पळ जो आहे तो दाखवतोय. ड्रायव्हर कोण असतील या गाडीवरती? आता ड्रायव्हर जे असतील त्या ठिकाणी कोण असतील हे माहीत नाही अजून. मैदानामध्ये समजेल ड्रायव्हर बकासूरच्या गाडीवरती कोण असतील, कशा पद्धतीनं गाडी जी आहे ती आज पळते याच्याकडे लक्ष लागले. कारण की कसं होतं आहे, बकासूर गटाला चांगली गाडी पळते पण सीमेला थोडंसं इकडे तिकडे होतं आहे, 19-20 होतं आहे. परंतु शेवटी खेळ आहे. खेळामध्ये हार जीत होणं एक नशिबाचा पैलू आहे. परंतु कामगिरी चांगली होईल. बकासूर कमबॅक 100% करेल आजसुद्धा. कारण की त्या ठिकाणी ओपनचं मैदान आहे. ओपनच्या मैदानामध्ये आणि फाटीसुद्धा खूप चांगली आहे. तिकडे काहीच अडचण नाही त्या फाटीला. जागा थांबण्यासाठी पुरेशी आहे. पाऊस जरी पडला तरी त्या ठिकाणी काहीच प्रॉब्लेम नाही त्या ठिकाणी. आणि बघूया काय करेल आज बकासूर. बकासूरने आज गुलाल तरी मिळवावा. खूप लोकांची इच्छा आहे की बकासूरने आमच्या गुलाल मिळवावा. कारण की लाखो लोकांचा एक जीव आहे, तो काळीज आहे लोकांचं. कारण की ज्यावेळेस बकासूर कामगिरी करतो त्यावेळेस तुम्हाला माहितीच आहे कशा पद्धतीने कामगिरी करतो. आज समजेल तुम्हाला मैदानाचे लाईव्ह लॉट जे आहे ते मैदानामध्ये होतील. त्याच्यामुळे लाईव्ह लॉटमध्ये समजणार आपल्याला कोणता बैल कोणत्या गटामध्ये पळेल याच्याबद्दल. आणि खूप साऱ्या शुभेच्छा. सगळे नंदी चांगले आहेत आणि चांगल्या कामगिरी करतील आज.
बघूया.